उत्तर भारतात फिरायला जेव्हाही गेले, ही डिश मी आवर्जून ट्राय केलेली होती. पण घरात बनवण्याचा योग मात्र अजूनही आलेला नव्हता. त्यामुळे मी ठरवलं मस्त सरसोची म्हणजेच मोहरीची भाजी आणि त्यासोबत मक्याची रोटी असा बेत ठरला आणि सगळं काही एकदम परफेक्ट जमलं होतं. तर बघा, इथे मी सरसोची भाजी बनवण्यासाठी फक्त सरसोची भाजी न वापरता यामध्ये पालक भाजी आणि मेथीची भाजीसुद्धा वापरली होती. पालक भाजी छान स्वच्छ धुवून कट करून कुकरला ॲड केली. नंतर मेथीसुद्धा स्वच्छ धुवून कट करून कुकरला ॲड केली आणि नंतर ही आहे मोहरीची भाजी म्हणजे सरसोची भाजी. तीसुद्धा स्वच्छ धुवून कुकरला ॲड केली. छान कट करून घेतली. माझं कटिंग चॉपिंग जरा ओबडधोबडच असतं. तुम्ही यापेक्षाही बारीक कट करू शकतात. नंतर कुकरमध्ये मी चवीपुरतं मीठ, भरपूर असा सोललेला लसूण आणि अद्रकसुद्धा ॲड केलं होतं आणि हिरवी मिरची. नंतर उकळतं पाणी ॲड करून भाजी मस्त शिजवून घेतली आणि थंड झाल्यानंतर मी मिक्सरला ही बारीक करून घेतली. नंतर एका पातेल्यामध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा साजूक तूप ॲड करायचं. तमालपत्र आणि वाळलेली लाल मिरची फ्राय करून घेतली आणि 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चॉप करून मीठ टाकून कांदा छान परतवून घेतला. कांदा मस्त पारदर्शक झाला की यामध्ये बारीक चॉप केलेले 2 मध्यम आकाराचे टोमॅटोज ॲड केलेत आणि ते सुद्धा अगदी व्यवस्थित परतवून घेतलेत. नंतर 1 इंच एवढा अद्रकचा तुकडा मी किसून ॲड केला आणि लसूणसुद्धा बारीक चॉप करून ॲड केला आणि इथे मी पावडर्ड मसाल्यामध्ये धने पावडर ॲड केली होती. तीसुद्धा अगदी व्यवस्थित परतवून घेतली. नंतर मिक्सरला बारीक करून ठेवलेली ही भाजी म्हणजे भाजीची पेस्ट ॲड केली आणि भाजी शिजवलेलं पाणीसुद्धा मी ह्यामध्ये ॲड केलं. भाजीची कन्सिस्टन्सी आपल्याला जरा थिक म्हणजे घट्टच हवी आहे. नंतर बघा, भाजी सगळी मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी 2 टेबलस्पून एवढं मक्याचं पीठ, ज्याची आपण रोटी बनवणार आहोत, ते मक्याचं पीठ ह्यामध्ये ॲड केलं आणि भाजी मस्त हटवून घेतली. नंतर ह्यासाठी मी एक तडका तयार केला. 1 चमचा एवढं मी साजूक तूप ॲड केलं. त्यामध्ये भरपूर असा चॉप केलेला लसूण आणि जुलियन कट केलेलं अद्रक आणि तडक्याची लाल मिरची आणि 2 चमचे एवढं काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केलं. आणि बघा, एक बाजूला भाजीसुद्धा एकदम मस्त आपली उकळून आणि शिजून छान रेडी आहे. त्यावर हा तडका ॲड केला, मिक्स करून घेतला आणि झाकण ठेवून निवांत तडक्याचा फ्लेवर ह्या भाजीमध्ये उतरू दिला. साजूक तुपामुळे एकच नंबर ही भाजी बनते. त्यानंतर बघा, भाजी रेडी झाल्यानंतर मी मक्याची रोटी बनवायला घेतली. त्यासाठी 1 कप एवढं पाणी, त्यामध्ये चवीपुरतं मीठ, 1 चमचा साजूक तूप आणि भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा कट करून ॲड केली. कोथिंबीरमुळे रोटी खूप छान दिसते आणि चवसुद्धा मस्त लागते. नंतर मी इथे 1.5 कप एवढं मक्याचं पीठ यामध्ये ॲड केलं आणि मस्त हटवून घेतलं. झाकण ठेवून थोडंसं वाफेवर गॅसची फ्लेम ऑफ करून निवांत राहू दिलं. त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून पीठ मऊ करून घेतलं आणि नंतर हाताला थोडंसं पाणी लावून पिठाचा छान गोळा बनवून घेतला. हातावरच रोटी छान थोडीशी पसरवून घेतली आणि नंतर लाटण्याने लाटून घेतली आणि साजूक तूप लावून किंवा बटर लावून दोन्ही बाजूंनी रोटी एकदम मस्त भाजून घेतली. रोटी एवढी खुसखुशीत बनते ना की ती ह्या भाजीसोबतच नाही तर इतर कोणत्याही भाजीसोबत तुम्ही ही रोटी खाऊ शकता. एकदमच परफेक्ट सगळं बनलं होतं. मक्याची रोटीसुद्धा मला तर विश्वासच बसत नव्हता की मक्याची रोटी एवढी टेस्टी बनली आहे. आणि खरंचच नॉर्थ इंडियाची डिश महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकदम परफेक्ट जमली होती. तर बघा, ही मक्याची रोटी आणि सरसोची भाजी नक्कीच सर्वांनी ही रेसिपी ट्राय करा. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबातही विसरू नका. छान छान खा, मस्त व्यायाम करा. थँक्यू सो मच. बाय बाय.